हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आहे संडे आणि दीदी घरी आहे संडेची. तर आम्ही चाललोय क्रीव बघायला. म्हणजे आता तिकीट ऑनलाईन तर बुकच होत नाहीये, पण तिथे जाऊन खूप गोड जात. हां, तर तिथे जाऊन बघू आता काय होते. आणि एवढं ऊन आहे ना, या मी मास्क पण नाही घातलं. जाऊ दे, मॉलमध्ये थंड थंड हवा खाऊन येतो जरा एसीची. आणि नंतर परत दुपारच्या शोला जाणार मग घरी येऊन. आत्ता सध्या चाललंय तिकीट बुक करायला आणि इकडे तिथे चालले स्नॅप. तर शॉर्ट बघायला विसरू नका. आम्ही शॉर्ट करणार आहे व्हिडिओ, शॉर्ट मिनी लॉग. मी शॉर्ट काय म्हणते, मिनी लॉग करणार आहे. तर चला आता मी गाडी पुसते आणि भेटते. आमचं खूप डेंजर आत्ता घोळ झालं, त्याच्यामुळे आम्ही घरी निघलोय. हां, ऑनलाईन आम्हाला वाटलं की पैसे गेले पण तिकीट बुक नाही झालं. हां, आता आम्ही डायरेक्ट असंच ऑफलाईन तिकीट बुक करायला चाललोय. हा ना, कारण भरोसा नाहीये नाही का, आणि होतच नाही, डिक्लाईन होते. ऑफलाईन होते त्याच्यामुळं त्यामुळे चलो करून परत येतो. मॉल दाखवते तुम्हाला मी परत. ओके गाईज, आता वाजलेत 2:30 आणि आता आम्ही जाणार आहे पिक्चरला. तर क्रीव बघायला चालले आम्ही. तर दीदी बनवते सँडविच आणि मी झोपले होते जरा वेळ, कारण की मला खूप झोप आली होती. एक तर उन्हाने मला खूप त्रास होतो उन्हाचा. आणि आता मी जेवलं नव्हतं, नाश्ता केला होता फक्त. तर आम्ही आत्ता जेवणार आहे 2:30 वाजता. आणि ती करते हे काय म्हणताना, काय करते का, सँडविच करते ती. माझ्यासाठी चीज सँडविच करते आणि तिला कांदा टमॅटोचं सँडविच करते. आणि चलो. आणि एक प्रॉब्लेम झालता, Q&A व्हिडिओ मी केलाय पाडव्या दिवशी, पण मला ज्यांनी क्वेश्चन विचारलं त्यांच्या आता पण कमेंट येते, पण माझा काहीतरी इश्यू होतोय, तो अपलोडच होत नाही लवकर. कधीपासून मी 11 पासून ना तिने आय थिंक 10 वाजल्यापासून मी अपलोडिंगला ठेवलाय. तर आता वाजलेत 2:30. तर आतापर्यंत माझा फार पोस्ट होऊन 50 व्ह्यूज यायला पाहिजे होत्या, पण अजून 20% झालाय फक्त आत्ताशी. यार काय झालंय काय माहिती, टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो. मी कमेंटवर बोलले आहे, पण काय करणार, असं कधी कधी टेक्निकल इश्यू पण येतात, त्यामुळे जरा हे होतं. खूप अपलोडिंगला वेळ घेतला ना खूप त्रास होतो. कारण की रोज तर अपलोड होतात माझे व्हिडिओ लवकर. आणि दाखवते मी तुम्हाला. हे तर सँडविच बनवले, हे माझ्यासाठी ना आय थिंक. हे चीज सँडविच माझ्यासाठी, फक्त चीज आणि थोडासा काय बाई ग, म्हणलं गेला आता चीज. नाही तर आता मेल्ट झालंय ना. आणि ह्याच्यात काय वा, कांदा टमाटर आणि इकडे ती चीज खिसली. फायनली आम्ही क्रीव बघणार आहे. किती म्हणजे दीदीला बघायचं होता. एक तर करीना कपूर दीदीची फेवरेट आहे आणि तिच्यानंतर माझा नंबर लागतो, कारण की तिच्यामुळेच मला आवडायला लागली करीना कपूर खान. आणि आता एक्साइटेड आहे क्रीव बघायला. आणि फर्स्ट टाइम आकांक्षा पण मॉलमध्ये बघते. हा, महत्वाचं मी फर्स्ट टाइम मॉलमध्ये पिक्चर बघते. नाहीतर मी बघत होते थिएटरमध्ये. तसं मला पिक्चरचं एवढे वेळ नाहीये, पण हिच्यामुळं मी बघते. कधी कधी तास झाले ही आलीच नाही माझ्यासोबत. हा, पप्पांना घेऊन गेले. आता पठाण जवान मला नव्हता आवडत, म्हणजे तो पिक्चर असं मनापासून मला जो बघू वाटतो ना तोच मी त्याला जाते. अच्छा, तर मला तो बघू नव्हतं वाटत, त्यामुळे मग मी बघितला नाही. आणि काल हा तेच टी शर्ट दीदीने घातला होता, तो मी आज घातलाय. इकडं हो, हे लागलं ग. आणि काल तिने संध्याकाळी घातलं, मी आज दिवसभर घातलंय. पाण्याची बचत करते आम्ही, कपडे धुतच नाही. आणि नाही ते नाही का काय म्हणतात, उलटा घालायचा. कुठला पिक्चर का, चिवची चौका. हा, चिवची चौकामध्ये तो 2 दिवस सरळ, 2 दिवस उलटा. आणि चला आता आम्ही खातो आणि मग आवरून भेटते. मस्त झाली दादा माझे केस, मी धुतलेत.
आणि माझ्या इथे येऊन आता केस पण वाढलीत आणि एवढे झालेत आणि चेहरा पण छान झाला आता. संडेचा व्लॉग एकदम छोटासा झाला आणि काय होतं माझं खूप म्हणजे खूप मला असं हेक्टिक झाले. मिनी व्लॉग पण आणि मोठे व्लॉग पण सगळं अवघड झाले. त्यामुळे ना जरा प्रॉब्लेम होत आहे. काय होतं मिनी व्लॉगसाठी काय म्हणताला मी सारखी कॅप्चर करते मिनी व्लॉगला उभे व्हिडिओ आणि व्लॉगला लागतात आडवे व्हिडिओ, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होते. तर मग काल पण मी असंच केलं, सगळे उभे व्हिडिओ घेऊन ठेवले आणि मूवीला गेलो आम्ही, क्रीव मूवी. बरोबर मी बोलायला लागले की बरोबर ठोकाठोक करते. आम्ही गेलतो दीदीन मी क्रीव पिक्चर बघायला. यार एवढा भारी आहे आणि इथं तिकीट तर खूप आहे. आपल्या इथं 100 रुपये यार, बाल्कनी 100 रुपये आणि खाली 80 रुपये. इथं 260 रुपये खालीच. तरी आम्ही मीडचं घेतलं, खाली नको जास्त नको वाटतं असं जास्त, कारण की स्क्रीन पूर्ण जवळ दिसते आणि मस्त होता क्रीव पिक्चर यार. करीना म्हणल्यावर करीनाचा पिक्चर म्हणजे भारीच आणि एवढा सुंदर पिक्चर होता खरंच यार, लय भारी आणि पैसा वसूल पिक्चर आहे. तर तुम्ही पण नक्की बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. तुम्हाला जर करीना आवडत असेल, त्यातले कॅरेक्टर जे आहेत ते आवडत असतील तर तुम्ही बघा. आणि मस्त पिक्चर आहे, पण सगळ्यांना आवडेलच पण, तर तुम्ही पण नक्की बघा. आणि चलो आज पण कंटिन्यू करू आता ह्या व्लॉगमध्ये. आज आहे सोमवार आणि दीदीला मी सोडून आले, तिला उशीर झाला होता म्हणून. तर मी सोडून आले तिला, फुलं आणली देवासाठी. आता मी आंघोळीला जाणार आहे आणि आम्ही भिजत टाकलेत छोले. भिजत टाकलेत आणि मी बसले किचन वाट्यावर. आणि मम्मी पप्पा येणार होते पण नाही, त्यांचं कॅन्सल झालं. पण बघू आता, आम्ही फर्स्ट टाइम असं होणार आहे की जास्त दिवस आम्ही भेटणार नाही मम्मी पप्पांना. पण आम्ही सॅटर्डे संडे जाणार आहे. आणि थँक्यू सो मच तुम्ही Q&Aला व्हिडिओला एवढं छान कमेंट केल्यात कायकांनी आणि व्ह्यूज पण छान आलेत. लोकांनी बघितलं, माझं जाणून घ्यायचं जी कमेंट होती त्यासाठी मी Q&A व्हिडिओ केला आहे. आणि त्यांनी कमेंट केली होती की तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल असं काहीतरी. तर माझं आय होप तुम्हाला सगळी तुमच्या क्वेश्चनचे माझे आन्सर भेटले असतील माझे तुम्हाला. आणि मिनी व्लॉगमध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे तर ते पण मला सांगा. मोठ्या व्लॉगमध्ये पण इम्प्रूव्हमेंट काय पाहिजे ते पण नक्की सांगा. थोडंसं बोलायचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे असं काय म्हणताला थोडंसं गडबड लागत होतं कधी कधी, कारण की तेव्हा मूड नसतो बोलायचं काय. तर मी असेच फ्लोमध्ये बोलून जाते आणि कधी कधी मला कट पण करावं लागतं ते. पण इट्स ओके, होईल हळूहळू सवय होईल. आणि कसे वाटत नक्की सांगा यार कमेंटमध्ये व्लॉग, म्हणजे कसं मला पण कळेल तुम्हाला आवडतात का माझे व्लॉग बघायला, माझ्या काय चुका होतात तर तुम्ही पण सांगा. आणि कसं होतं जे कॅमेरा पुढे असतं त्यालाच कळतं, असं एकटंच काय बडबडणार रोजचं सांगणार काय करते काय नाही. त्यामुळं जे व्लॉग करतं त्यालाच माहिती ते कसं होतं. पण तरी पण तुम्ही नक्की मला सांगा काय चुका होतात माझ्याकडनं, काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे मिनी व्लॉगला पण आणि मोठ्या व्लॉगला पण. तर चलो आता मला आज एडिटिंगचं काम आहे बरंचसं. 2 व्लॉग एडिट करायचे आहेत, आज पोस्ट पण करायचं आहे मला असं वाटतंय. झालं तर मी पोस्ट करेल, नाही तर मग उद्या येईल बघू, पण नको गॅप नको पडायला. आणि आजचा व्लॉग हा कंटिन्यू संडे आणि मंडेचा. आता मी उतरते खाली
मला घर पण आवरायचं आहे आता सगळं, कारण की सॅटर्डे संडे आम्ही काय सॅटर्डेला आवरलं होतं सगळं घर, पण संडेला आम्ही काल काय बाहेरच होतो त्यामुळे. आणि एवढं बापरे एवढं डोकं दुखतं ना, थोडं तरी उन्हात गेलं तरी खूप म्हणजे खूप डोकं दुखतं. तर तुम्ही पण नक्की काळजी घ्या, बाहेर जाताना सगळं पॅक बिक होऊन जावा आणि काळजी घ्या, पाणी प्या जास्त. आता मी नाश्ता करून घेते कारण की मला भूक लागली आहे. मला वाटलं 9:30 वाजून गेले, थोडेच 10:30 वाजले बाळ. चला आता मी खाऊन घेते, नाश्ता करते आणि मग तुम्हाला दाखवते आज काय काय होते. धापुळ्यात मी धापुळं केलं दीदीने आज. मला दीदीच्या हातचं धापुळं खूप आवडतं आणि पोळीत धापुळं टाकलं आणि थोडासा सॉस टाकलाय आणि खायचं आता. गाईज आता मी उठले, आता वाजले 6:30 आणि मी म्हणते मला थंडी का वाजते, फॅन तर चालूच आहे. पण आभाळ आले, पावसाचं वातावरण झाले. आता मी उठते, चहा ठेवते. दुपारी केला तसं मी दुपारी लॉक केला, त्याच्यानंतर 8 तास लॉक करते कारण की पाय बी दुखतात माझे, पाय दुखतात माझे, त्यामुळे मी झोपले ब्लँकेट घेऊन मस्तपैकी. आणि चलो आता चहा ठेवते. आणि कोणाकोणाच्या तिकडं पाऊस पडतोय मला नक्की सांगा, कारण की खूप ठिकाणी आता पाऊस पडतोय. ही अशा प्रकारे उकड घेतली आहे तांदळाचं पीठ गरम पाण्यात कालवून. कुकरला 3 शिट्ट्यात उकड घेतली आहे आणि ही उकड आता गरम गरम अशी चांगली मळून घ्यायची पावभाजीच्या यंत्राने. आणि ती अशी मळून चांगली मग त्याचे गोळे गरम गरम अशा ह्या प्लॅस्टिकच्या कागदावर ह्या साच्यावर करायचे. हे बघा असे पापड झालेत छान. एकसारखं एक जीव झाला पाहिजे त्याचा, असं व्यवस्थित मळवून घ्यायचे. त्यांनी केलेले पाहिले म्हणून म्हणलं छान लागतात. त्यांनी दिले होते मला तळायला, मस्त वाटले म्हणून मग मी पण म्हणलं मला पण शिकवा, करा. आमच्या इथं 1 किलोचे आहेत हे पापड. बस झालं, भरपूर झालं उन्हाळी काम. आता सांडगे करायची परवा दिवशी. बघा पापड कसे केलेत आता. असे पापड झाले छान तांदळाचे. गाईज आता वाजले 6:15 आणि थोडंसं बरं नाही आहे त्यामुळे कंटिन्यू व्लॉग नाही करत आहे मी. तर थोडे क्लिप्स घेते दिवसातून. तर तुमच्या इकडं पाऊस पडतो आहे का नक्की सांगा मला कमेंटमध्ये. दिदीच्या ऑफिसच्या तिथे तर खूप पडतो आहे पाऊस आणि इकडं चिंचवडला नाही पडत आहे, पण वाजतं आहे आत्ता वाजतं आहे ढग आणि मातीचा वास येतो आहे कुठून तरी, पण पाऊसच नाही पडत आहे आणि गरम तर फार होतं आहे. आणि मी मस्तपैकी वेणी घालून टाकली आता, कारण की गरमीच एवढी आहे. तर सारखं केस बांधा, झोपताना सोडा, सगळं हे होतं, त्यामुळे वेणी परफेक्ट आहे. आणि कोणाकोणाकडे पाऊस येतो आहे ते नक्की सांगा मला. आणि मम्मीने केले तांदळाचे पापड घरी, तर त्याचा पण ब्लॉग तिने मला शेअर केला आहे. तर उन्हाळी कामं कोणाची चालू आहे अजून नक्की सांगा. आणि आमची तर चालूच आहेत मम्मीचे फ्रेंड्स वगैरे. मम्मी ते करतात ते एकमेकी काय म्हणतात त्याला, गावाकडं कसं असतं एकमेकींच्या घरी जातात करायला तसं. आणि मी पण लहानपणी जायचे आमच्या इथल्या काकूंच्या इथं छोटं पोळपाट लाटणं घेऊन पापड वगैरे लाटायला. मला अजून आठवतं आणि मजा यायची यार. आणि तुमच्या इकडे पण काय तुम्ही काय केलं ते पण सांगा. आता वाजले 8:30 आणि मला मगाशी काय माहिती कुरडई खाऊ वाटली, तर मी कुरडई तळली आणि मस्त फुलली आहे. ही छोटीवाली आहे
आणि मला कुरडे म्हणजे खूप आवडते, खूप म्हणजे खूप. आणि मला उठलं जातं असं हे झालं बरं चक्कर आल्यागत झालं बरं, उठले डायरेक्ट. तर आणि दीदी येते आता, दीदी आल्यावरच भेटते मी डायरेक्ट.